या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांच्या बेरजेच्या राजकारणाची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली आहे। पक्षात फूट पडलेली असताना सुद्धा शरद पवार अनेक जागांवर तुल्यबळ उमेदवार देतात। त्यासाठी विरोधी पक्षाकडून काही तुल्यबळ उमेदवार देखील शरद पवार यांनी घेतलेत। नगर दक्षिणमध्ये केवळ बेरजेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवत शरद पवारांनी निलेश लंकेंना पुन्हा पक्षात घेतलं। बीडमध्ये देखील बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली। आता याच लाईनमध्ये एक मोठं नाव फिक्स झालंय, ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील। धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर लढतील हे जवळपास फिक्सच झालंय। यामुळे हे धैर्यशील मोहिते पाटील नक्की कोण आहेत, यांची नेमकी ताकद काय आहे, पवारांच्या बेरजेच्या राजकारणात ते परफेक्ट बसतात का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। तर भाजपने शर्थीचे प्रयत्न करून देखील माढा लोकसभा मतदारसंघातील बंडखोरी भाजपला थांबवता आली नाहीये। शेवटी मोहिते पाटलांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाच आणि याच निर्णयातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर उभे राहणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मोहिते पाटील घराण्यातील दोन महत्त्वाची नावं पुढे आलीत। एक म्हणजे जयसिंग मोहिते पाटील आणि दुसरं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील। आतापर्यंत मोहिते पाटलांचं सर्व राजकारण विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच हातात होतं। मात्र आता वेगळी भूमिका घेताना ही दोन नावं समोर आलेत। यातील जयसिंग मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू आहेत। आम्हाला इडीबिडीची भीती नाही, आता माढाचं नव्हे तर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार असा दावा करणारे जयसिंग मोहिते पाटील हेच धैर्यशील मोहिते पाटलांचं खरं पाठबळ आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांचा विचार करायचा झाल्यास ते विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहान बंधू राजसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव। धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे राजकारणात न येता पहिल्यापासूनच शेतीत रमले। सुरुवातीला शिवामृत दूध उत्पादन संघ अकलूज इथे त्यांनी चेअरमन म्हणून बरीच वर्ष काम केलं। या काळात ते महानंदमध्ये संचालक देखील होते। वडिलांनंतर सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष आहेत। दांडगा जनसंपर्क ही धैर्यशील यांची खरी ताकद असून जिल्हाभर केवळ भैया यांचे मित्र असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। 2005 साली धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। पुढे 2007 साली माळशिरस पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं। 2012 साली सोलापूर जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर 2014 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये गटनेता अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं। 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी अकलूज येथे भाजपमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीतून पक्षांतर केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक म्हणून पक्ष विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावली। 2019 मध्ये माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात धैर्यशील आणि मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा आहे। दरम्यान मोहिते पाटील कुटुंबासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण या योजनेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आग्रही आहेत। या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। सत्यशील मोहिते पाटील हे धैर्यशील यांचे थोरले बंधू असून ते उद्योग क्षेत्रात सक्रिय आहेत। 2016 मध्ये पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली होती। धैर्यशील मोहिते पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत, मात्र सहकार क्षेत्रात त्यांना साजेसा जम बसवता आला नाहीये। धैर्यशील मोहिते पाटील हे साखर कारखानदारी, शिवामृत दूध संघ, शिक्षण संस्था यासह विविध उद्योग सांभाळतात। धैर्यशील यांच्या पत्नी शीतल देवी मोहिते पाटील या देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून देखील काम पाहिलंय। धैर्यशील यांना 2 मुली असून त्या सध्या शिक्षण पूर्ण करतायत। आता याच धैर्यशील मोहिते पाटील यांनी हाती तुतारी घ्यायचं निश्चित केलं असून येत्या 14 एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा अकलूज येथे क्रीडा संकुल येथे शक्ती प्रदर्शनाने पक्षप्रवेश होणार आहे। तर 16 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सांगण्यात येत आहे। तुम्हाला काय वाटतं, मोहिते पाटील यामध्ये यशस्वी होतील का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की कळवा
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.